मी बीजेपी सोडणार आहे. सोडतोय साहेब, सोडतोय. सांगतो ताकाला जाऊन मागे लपवायचं नाही. मी छोटासा कार्यकर्ता, बीजेपीचा कार्यकर्ता. एक बॅनर लागला भरण्याला, 3 फोटो बीजेपी, दुसरा फोटो लागला साहेबांच्या घराकडे बीजेपी, तिसरा फोटो 3 लोकांचा बीजेपी. असं राजकारण चंद्रकांत मोरेला नको. मी बीजेपी सोडणार आहे. सोडतोय साहेब, सोडतोय. ठाकरे संघटनेला माझ्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये या अध्यक्ष आता मिळालेल्या आहेत, जिल्हा अध्यक्ष म्हणून काम करण्यासाठी आता आहेत. आपल्या समोर खेडेकर, बाळासाहेब खेडेकर आहेत. हे खरोखरच अतिशय प्रामाणिक, संघटनेशी प्रामाणिक असलेले कार्यकर्ते आहेत. त्याचप्रमाणे त्यांची एक निष्ठा आहे. मला वाटतं त्या साहेबांच्या पण स्वप्नात असेल की मी एक या संघटनेचा जिल्हा प्रमुख होईल, परंतु त्यांची निष्ठा, त्यांची तळमळ, छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांजवळ असलेले संबंध. म्हणूनच मी देखील थोडक्यात माझी पार्श्वभूमी साहेब मी वाचून दाखवणार आहे, भाषण करणार नाही कारण वेळ नाही. मी देखील या ठिकाणी आज उपस्थित असलेले रत्नागिरी जिल्ह्याचे खेड तालुक्यातील सुपुत्र बाळासाहेब खेडेकर साहेब, तिथले शाखा प्रमुख प्राण भोसले. सांगतो ताकाला जाऊन मागे लपवायचं नाही. मी छोटासा कार्यकर्ता, बीजेपीचा कार्यकर्ता, पण इतिहास का पोचलो. मी बीजेपीचा कार्यकर्ता, खेळ मी लपवून ठेवित नाही आणि माझे पुढचे विचार 2 मिनिटात संपवतो. मी साहेब माझे मित्र आहेत, काही उपोषण केले, आंदोलन करीत होता. साहेब सगळं बघित होते. अज्ञाबंद साहेबांकडे दोन वेळा मला वाटतं ऑफिसला जाऊन भेटलो, माझे मत त्यांच्याकडे व्यक्त केलं. आणि आज दुपारी साहेबांचा मला 2 वाजता फोन आला, चंद्रकांत तू कुठे आहे? साहेबांना सांगितलं साहेब मी मुंबईमध्ये आहे. मग येशील का? एवढं बोलल्यानंतर टपकन माझे 2 पाण्यामध्ये डोळ्यात पाणी आलं अक्षरशः. की खरोखरच एक सच्चा कार्यकर्ता, एक सच्चा कडवट शिवसैनिक, प्रामाणिक शिवसैनिक आज जिल्हा प्रमुख म्हणून आपल्या तालुक्यातले आहेत. एवढी मोठी जबाबदारी मिळालेली आहे आणि या मित्रावर पुरेपूर विश्वास असल्यामुळे मी साहेबांना आता विनंती करतो, मी बीजेपी सोडणार आहे. सोडतोय साहेब, सोडतोय. आणि इथं का सांगतो, मी सांगतो का सोडतो ते सांगतो. बीजेपी पक्ष वाईट नाही हो साहेब. आज केंद्रामध्ये मोदींसारखं चांगलं नेतृत्व आहे, मी अजिबात वाईट म्हणणार नाही. महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी चांगलं काम करतात, पण साहेब काय करायचो आम्ही आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्ती. गोष्ट तिथं मला वाटतं आमच्या बीजेपीचे थोडे कार्यकर्ते, साहेबांना सगळी माहिती आहे, पण 3 बॅनर आणि 3 गट, 3 फोटो एका बॅनरला बीजेपी, दुसऱ्या बॅनरला 3 फोटो बीजेपी, तिसऱ्या बॅनरला 3 फोटो बीजेपी. तर माझ्यासारखा निष्ठावंत कार्यकर्ता, स्वतःच्या धाडसाने, स्वतःच्या आत्मविश्वासाने काम करणारा कार्यकर्ता, मग आपण कुठेतरी चांगल्या लोकांबरोबर राहिलं पाहिजे. चांगल्याची संगत केली तर चांगले गुण मिळतात. जास्त न बोलता एकच सांगतो, खेडेकर साहेब हे परिस्थितीची जाणीव असलेले कडवे कट्टर शिवसैनिक आहेत आणि जिल्हा प्रमुख असल्यामुळे, माझ्या तालुक्यातले असल्यामुळे मला त्याचा स्वाभिमान आहे. म्हणून या ठिकाणी मी इथं आलो आणि आज मी जरी इथं जाहीर करीत असलो तरी साहेबांना माझी विनंती आहे, आणखी काही तुमची मंडळी असेल त्यांच्याकडे बोला, मी तुमच्याकडे यायला तयार आहे. पण येताना मान सन्मानाने मी येणार, मी एकटा येणार नाही. खेड तालुक्यामध्ये चंद्रकांत एकटा नाहीये, काहीतरी 2, 4, 5, 10 कोणतरी असतील शिर्केसारखे माझे मित्र आहेत. हे इथं माझे 72 बसलेले आहेत, हे माझे कडवे रामचंद्र आखाडे, की त्यांना कल्पना आहे साहेब चंद्रकांत मोरे काय चीज आहे इथे. हे 2 शिलेदार मला इथे आणि 3रे शिलेदार आता ओळख झाली. साहेब दत्ताच्या 3 मूर्ती तुम्हाला मिळालेल्या आहेत. खेळमध्ये तुम्ही फिरू नका, तुमचं घर आहे तिथं मजबूत एक लोकप्रतिनिधी आम्ही तुम्हाला देतो. हा माझा शब्द आहे साहेब, तुम्हाला हा शब्द आहे. तुम्ही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये, मुंबईमध्ये अशा कार्यकर्त्यांकडे सतत संपर्क ठेवा. खेळमध्ये आम्ही तुम्हाला त्रास नाही देणार. कसं आहे ना, आमचा रामचंद्र आखाडे बऱ्याच तळ्यापासून तर पुरत तालुका तुम्हाला माहिती आहे. रामचंद्र आखाडे इकडे शिर्के साहेब, माझ्या पांढरपट्टीचे वाघ आहे तो. ज्या वेळेला माध्यमिक शाळा चालू केली त्यावेळेला या माणसाच्या घरात मी विद्यार्थी बसवले. ते एका छोट्याशा पोस्ट वरती करणारा काम हायस्कूल चालू केलं. आमच्या समोर
छोटेसे अनुभव अतिशय छोटे अनेक कार्यक्रम आहेत एसटी मध्ये नोकरी केली. परवा तुम्ही कदाचित वर्तमानपत्र वाचलं असेल, साहेबांनी वाचलं असेल. महाराष्ट्राच्या एसटी कर्मचाऱ्यांचं हित करून टाकलं. वन मॅन शो 5 वर्षाचा पास त्यांना मोफत देऊन टाकला. त्याच्यासाठी लढलो. हे सगळं करीत असताना अरे वन मॅन शो लढण्यापेक्षा ना कुबडी कोणाची घेतली, कुठे कोणाची कुबडी घेतली नाही. खेडेकर साहेब एकच इच्छा व्यक्त करतो, त्या दृष्टीने मी आलेलो आहे. एवढी मोठी ताकद लढवय 72. खेडेकर साहेब तुम्ही माझ्या घरात द्या. तुम्ही जर मला सहकार्य केलं, मला कोणी मोठं व्हायचं नाही खासदार व्हायचा, नाही आमदार व्हायचा, पण ज्यांना गुरमी आहे, जे परिस्थिती विसरले, ज्यांना या संघटनेत हिंदू हृदय बाळासाहेबांनी काय कमी पडून दिलं. आमच्या खेडेकर साहेबांचा व्हिडिओ मी ऐकतो, पण मी मत नाही व्यक्त केलं का साहेब? अहो इतके सडेतोड आमचे साहेब विचार मांडतात आणि काय खोटं आहे. तुम्ही सांगायचं साहेबांचं मी स्तुती करतो असलं, तुम्ही सांगा बाळासाहेब ठाकरे साहेबांनी या ठाकरे कुटुंबियांनी काय कमी दिलं? मी नाव घेत नाही, काय गरज नाही. तुमची अवकात काय? तुम्हाला धड हिंदी येते, तुम्हाला धड मराठी येते, इंग्लिश तर नाहीच नाही. असो, मी कोणाच्यावर टीका करत नाही. तुम्हाला मंत्री बनवलं, तुमच्या मुलांना मंत्री बनवले आणि तुम्ही त्या कुटुंबाला कुठेतरी घरात असतं बोली भाषा असते की नसते? तुमच्या घरात नाही, माझ्या घरात नाही, साहेबांच्या घरात नाही. आता साहेब तिथं प्रामाणिक एक जिल्हाध्यक्ष म्हणून खेडमध्ये काम करतात. साहेब जरी मला बोलले नाहीत तरी मी सांगतो, साहेब तुम्ही चांगलं काम किती केलं तरी एक तरी कोणतरी डोंगरा तिथे तुमच्या विरोधात उभा करतील. घाबरू नका. त्या खेडमध्ये ही त्रिमूर्त्यांची ही 4थी मूर्ती माझ्या समोर आणलीच ओळख झालेली आहे. खेड तालुक्याचा भगवा झेंड्याचा शिपाई म्हणून तुमच्या हातात देतो आणि बाळासाहेब खेडेकर म्हणून जिल्हा अध्यक्ष हे महाराष्ट्रामध्ये पुढे आले पाहिजे, हा चंद्रकांत मोरे तुम्हाला वचन देतो. आणि मी जास्त न बोलता मी तुमच्या सगळ्यांसमोर दिलगिरी व्यक्त करतो. खूप बोलू शकतो. मला वाटतं 2 तास साहेबांनी उभा केलं तरी मी कमी पडणार नाही. पण आपण फार जबरदस्त एक मेळावा, जबरदस्त ताकद आपल्या खेडमध्ये भव्य दिवस मेळावा भरवू आणि या सगळ्या आपल्या बंधूंना आपण त्या ठिकाणी बोलवू. त्या ठिकाणी मला विचार मांडायला संधी द्या. एवढंच बोलून साहेब तुम्ही मला 2 वाजता फोन केलात, मला बोलवलात. मला निमंत्रण माझे मित्र आखाडे, रामचंद्र आखाडे यांनी मला निमंत्रण पाठवलं. त्याचप्रमाणे आमचे शिर्के साहेब व्हॉट्सअपवर जास्त, त्यांना माहिती आहे चंद्रकांत काय चीज आहे, आगच आहे. ते मला सतत सहकार्य करतात, सतत व्हॉट्सअपला असतात. मी तुम्हाला एक वचन देतो, त्या 3 दत्ताच्या मूर्ती तुमच्या हातात आलेल्या आहेत. तर घाबरू नका. आणि आज जे भक्कम नेतृत्व आहे, असली शिवसेना, कट्टर शिवसेना ही तुमची आहे, हे तुम्ही आहे. घाबरताय कशाला हो? आज निशाणी चोरली, मी नाही म्हटलं तरी माझं वाढलं, माफ करा, माफी मागतो तुमच्याकडे. निशाणी चोरली करू द्या. अरे आईला आई म्हणणारे खेडेकर साहेब तुम्ही आज, परिस्थितीची जाणीव असलेले खेडेकर साहेब तुम्ही आज. बाळासाहेब तुम्ही माझ्या तालुक्यातले आहात. मी बीजेपीचा कार्यकर्ता असलो तरी नेत्यांवर नाराज नाहीये, मी कोणावर नाराज नाहीये. तिथली वस्तुस्थिती तुम्हाला माहिती आहे. अरे हे पक्ष सांगा, व्यक्ती कोणी मोठी नाही, ही संकट आमची मोठी नाही, व्यक्ती कोणी मोठी नाही. ना आमचे बाळासाहेब मोठे, ना मी चंद्रकांत मोरे, ना आखाडे साहेब, ना शिर्के साहेब, नाही तुम्ही कोणी व्यक्ती मोठी नाही. संघटना मोठी आहे. संघटना मोठी आहे की नाही, बरोबर आहे की चूक आहे तुम्ही सांगा. मग असं असताना एक संघटना, वैयक्तिक मतभेद काही असू शकतील, पदार्थ कशासाठी असतो? अरे एक बॅनर लागला भरण्याला, 3 फोटो बीजेपी, दुसरा फोटो लागला साहेबांच्या घरातला बीजेपी, तिसरा फोटो 3 लोकांचा बीजेपी. असं राजकारण चंद्रकांत मोरेला नको. आम्ही स्वतःच्या बुद्धीने काम करणारे आहोत. अनेक प्रश्न हाताळलेले आहेत. साहेब तुम्ही आम्हाला आशीर्वाद दिलात, मानाने खेळमध्ये घेतलात, सन्मानाने जर मानाने बोलवलात तर तुमच्या बरोबर हा चंद्रकांत असेल. एवढं बोलून मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली. आपण निमंत्रित केलं बीजेपी मध्ये असताना देखील. आपला खूप खूप ऋणी आहे, संघटनेचा खूप खूप ऋणी आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब.